तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी हा प्रकल्प भंडारा या जिल्ह्यात आहे. जिभेच्या शेंड्यावर कोणती चव समजते? जिभेच्या शेंड्यावर कोणती चव समजते? जिभेच्या शेंड्यावर गोड ही चव समजते. भारत दलित वर्ग समाजाची स्थापना कोणी केली होती? भारत दलित वर्ग समाजाची स्थापना कोणी केली होती? भारत दलित वर्ग समाजाची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली होती. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास मान्यता कोण देते? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास मान्यता कोण देते? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास मान्यता पंचायत समिती देते. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले होते. ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी कोणते औषध वापरले जाते? ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी कोणते औषध वापरले जाते? ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी पिथिडीन हे औषध वापरले जाते. मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती? ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा भारतीय क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती? ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कीचकवध या नाटकामुळे मिळाली होती. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. लिंगमाळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमाळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमाळा हा प्रसिद्ध धबधबा सातारा या जिल्ह्यात आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला होता? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला होता? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोपर्निकस या शास्त्रज्ञाने मांडला होता. शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी प्लीहा ही आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी आंदोलन केले होते? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी आंदोलन केले होते? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते. सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते मेदात विरघळणारे जीवनसत्व नाही? खालीलपैकी कोणते मेदात विरघळणारे जीवनसत्व नाही? जीवनसत्व ब हे मेदात विरघळणारे जीवनसत्व नाही. खालीलपैकी कोणाकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा देतात? खालीलपैकी कोणाकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा देतात? विभागीय आयुक्त यांच्याकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा देतात. भारतीय राज्यघटनेत उपराष्ट्रपती यांच्यासंबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेत उपराष्ट्रपती यासंबंधी कोणते कलम आहे? भारतीय राज्यघटनेत उपराष्ट्रपती यासंबंधी कलम 63 हे आहे. खालीलपैकी लघुग्रह कोणत्या परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात? खालीलपैकी लघुग्रह कोणत्या परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात? मंगळ आणि गुरु हे लघुग्रह परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात. भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा मॅक-मोहन लाईन या नावाने ओळखली जाते. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेश या राज्यात आहे. ब जीवनसत्वास कोणत्या नावाने ओळखले जाते? ब जीवनसत्वास कोणत्या नावाने ओळखले जाते? ब जीवनसत्वास थायमिन या नावाने ओळखले जाते. ग्रामपंचायतच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार ग्रामसेवक यांच्याकडे आहेत. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? राष्ट्रकूट घराण्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केली होती. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह शुक्र हा आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली होती? विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली होती? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी राष्ट्रीय मराठा संघाने दिली होती.
सारस नगरी असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? सारस नगरी असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? सारस नगरी असे गोंदिया या जिल्ह्याला म्हटले जाते. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण या व्हिडिओमध्ये आपण जे सर्व प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न इथून मागच्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले होते आणि हेच IMP प्रश्न इथून पुढच्या सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा 100% विचारले जाणार. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला लाईक करा, जेणेकरून आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला याचा 100% फायदा होईल. धन्यवाद.